एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो मी चालली आहे नायसाला स्कूलमध्ये सोडायला. 8:29 झालेत. 8:30ची स्कूल आहे. खूप गडबड चालू होते सकाळपासून. येस, से आय, से गुड मॉर्निंग. आज नायसाचं काहीतरी बिल असलंय. फटाफट तिला पहिले सोडून येते आणि मग तुम्हाला भेटते. सो नायसाला सोडून आली मी आणि जशी उतरली गाडीतनं तशी डायरेक्ट आतमध्ये बघितलं सुद्धा नाही पाठीमागे. म्हणजे बाकीचे पॅरेंट्स सुद्धा नायसाला बोलवतात की नायसा बाय, पण नायसा आपल्याच धुंदीत. सो आता नायसाची स्कूल झाली आहे 2 hours. सो माझ्याकडे आता टाईम आहे. लाईक पहिले 1.5 तास होती स्कूल, पण आता 2 hours झालेली आहे. सो आय हॅव मच टाईम. सर्वात आधी पहिले व्हिडिओ एडिटिंग बाकी आहे माझं. 10 वाजता आपला व्हिडिओ जाणार आहे. कालसुद्धा मी खूप बिझी होती. कालचा दिवस तर पूर्ण काहीच शूट केलं नाही आहे. सनीसुद्धा गेलेला हॉस्पिटलला. आता तो येईल सकाळी. आता फटाफट मी एडिट करते आणि मग तुम्हाला भेटते. आणि अजून एक गोष्ट, आज आहे नागपंचमी. सो तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सो आज पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात आमची पूजा, मग जेवण, काय काय बनणार. सुद्धा मी एडिटिंग व्हिडिओ अपलोडसुद्धा झालेला आहे आणि काल तुम्ही तो पाहिलासुद्धा ब्लॉग. सो आता बॅक इन किचन. आता वाजले आहेत 9:20. नायसाची स्कूल सुटणार 10:30ला. सो मी अराउंड 10:20 वगैरे घरातनं निघेल. सो आय हॅव 1 hour. सो ह्या 1 तासात माझ्यानं जेवढं होईल तेवढं मी फटाफट करून टाकेल. सो जसं मी आधी सांगितलं की आज नागपंचमी आहे आणि आजच्या दिवशी आपण काही कापत नाही, कट नाही करत. सो आज जेवणाची जी पण तयारी आहे ती कालच केली आहे. लाईक भाज्या चिरून वगैरे घेणं असं. ह्यात मी आता कोथिंबीर कापून घेतले, ह्यात आहे मिरची आणि मग नंतर आज आहे लाल माठ आणि भेंडीची भाजी. सो असं हे सगळं वॉश वगैरे करून प्रॉपर कट करून ठेवले. गुड मॉर्निंग. काय म्हणतो, कशी गेली? ऑल टू रचनाज नवीन वर्ल्ड. आणि बघितलं तसं तुम्ही रचनाची धावपळ. सो मी आलो 24 hours ड्युटी करून. मी परत चाललोय क्लिनिकला. थोडासा फ्रेश होणार, आंघोळ करून नाश्ता करणार. नाईट कशी होती? नाईट बिझी ॲज युजल. बाबा एवढी गरमी होती ना, पाऊस पण थांबलाय एकतर. सो ऑलमोस्ट जेवण झालेलं आहे. तुम्ही रांगोळी काढताना वगैरे बघितलंच मला. सो मधलं जे सेक्शन तुम्ही रांगोळीच्या मध्ये जे माझं पाहिलं, रेडी रांगोळी आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की व्हिजिट करा. वेगवेगळे प्रकारचे रांगोळ्या तुम्हाला मिळतील. सरस्वतीचे, गणपतीचं, परत आपण जे उंबरड्यावर ठेवतो ना त्या रांगोळ्यासुद्धा खूप अमेझिंग आहेत. म्हणजे आपल्याला कधी कधी घाई असते. आता मला खूप घाई होती म्हणून त्याला मध्ये ठेवलं आणि बाजूला फक्त फ्लावर बनवलं. सो इट्स अमेझिंग. सो खाली लिंक दिलेली आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा त्या पेजला आणि तुम्हाला काय ऑर्डर्स असतील तर त्यांना DM करा. जेवण झालेलं आहे. कोबी चणा डाळीची भाजी केली आहे. त्याच्यानंतर माठ आणि भेंडीची भाजी केली. हे दोन्ही मिक्स आहेत. वरण झालेलं आहे आणि भात वगैरे नंतर आल्यावर करते. सो आता वाजले 10:25. नायसाची स्कूल 10:30ला सुटते. ऑलमोस्ट झालेलं आहे. आल्यानंतर आवरायचं आहे आणि मग पूजा करायची. सो चलो स्टे ट्यून. छान चालू, एकदम मस्त. म्हणती प्रचोदयात एकदंत चतुर्हस्त पाशमकुशधारिणं गदचवरदस्तेर्विभाणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरशूर्पकर्णक रक्तवाससमं रक्तगन्धानुलिप्ताङ्ग रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनदेव जगत्कारणमुच्युतम् अविर्भूतसृष्ट्यादौपकृते.
सो येस, आम्ही सगळे रेडी झालो आहोत पूजेसाठी. रचनाने पण मस्त, रचना तयार झाली आहे एकदम छान, आणि आईने पण मस्त खूप सुंदर पूजा केली. आणि आता रचना कशी तयार झाली आपण बघूया. सो रचना इज फायनली रेडी. किती छान दिसते नायसा. आजीला जे जे कर जा, आजीला जे जे करा. आई नमस्कार करते. हा दिसले पाय बाबांचे. बाबा गॉड ब्लेस यू. स्वतःचे पण. दोघी एकदम सुंदर दिसतात आहे. मी अजून तयार नाही झाली आहे. तुला तयार व्हायची पण गरज नाही. हो अजून माझी साडी नेसायची. संध्याकाळी कम्फर्टेबल आहे. तांदूळ घेते. थांब, सोड तू सोड एवढं फोर्स नाही करायचं. फायनली पूजा झालेली आहे आणि अगरबत्तीचा सुगंध एवढं मस्त दरवळला आहे ना घरात. एवढं मस्त वास येत आहे त्याचा. आज घरात जी मी अगरबत्ती लावली ती आहे आरवी अगरबत्ती. त्यांचं इंस्टाग्रामवरती पेज आहे आणि अप्रतिम एक अगरबत्ती, म्हणजे एवढं मला आवडलं ना त्याचा सुगंध. सो मी जे मागवलेलं ते आहे आरवी चंदन, त्याच्यानंतर अगरबत्ती वेगवेगळ्या ह्याचे. तर आत्ता मी जे घरात लावले ते आहे रुद्राक्ष,
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या मी मागवल्या आहेत आणि त्याचबरोबर ह्याच्याबरोबर एक स्टँडसुद्धा मी मागवलेलं जे तुम्ही आता पाहिलं ऑरेंज कलरचं. ही अगरबत्ती असं इंस्टाग्रामवरती एक पेज आहे, खाली मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, प्लस त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा दिलेत जर इन केस तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करून ऑर्डर द्यायची असेल तर. अप्रतिम आहे, एकदम मस्त सुगंध दरवळला आहे अख्ख्या घरात आणि एवढं छान वाटतंय ना, एकदम प्रसन्न फील होत आहे. सो आजचा जो व्लॉग आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि जो पण हा व्लॉग बघून हा अगरबत्ती ऑर्डर करतील त्यांना त्यांच्याकडून आरवी प्रोडक्ट्सकडनं प्रीमियम धूप स्टिक फ्री मिळणार आहे. आणि खास गोष्ट म्हणजे आरवी अगरबत्तीचं ऑन्टरप्रेनर एक वुमेन आहे अँड इट्स रिअली अ प्राऊड फिलिंग की ते एवढं छान काम करतायत. आणि त्याचबरोबर हे जे अगरबत्ती आहेत हे इवन आउट ऑफसुद्धा डिस्पॅच करतात. सो जे पण माझे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत ते आउट ऑफ इंडिया राहतात ते तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्ही नक्की यांना भेट द्या, ह्यांच्या इंस्टाग्राम ID ला भेट द्या. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा मी खाली दिलेले आहेत, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आहे. क्लिनिकला विचारायची नुसती धावपळ आहे. सकाळी आला, आवरलं, फ्रेश झाला आणि पूजा झाली आणि आता लगेच क्लिनिकला गेला आहे. आता येईल अराउंड 3-3:30. आता तो खूप लेट होतं त्याला येतानाच, सो 3-3:30 वाजता वगैरे येईल आणि मग त्याच्यानंतर तो जेवणार आणि मग थोडा वेळ काही झोपेल, परत हॉस्पिटलला जाईल, क्लिनिकला जाईल आणि मग रात्री त्याला 11 वगैरे वाजतात. उद्या परत त्याचं 24 hours ड्युटी आहे, सो बॅक टू बॅक ड्युटीज चालू आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की जेवण तर ऑलमोस्ट झालेलं आहे, फक्त भात मला लावायचं आहे. आणि नायसा बसली, नायसाने तर फुल गोंधळ घातलेला, म्हणजे घरात एवढा पसारा केला ना नायसाने. आम्ही इथे पूजा करतो आणि नायसाने सगळीकडे रांगोळी, सगळीकडे फुलं, काय ना काहीतरी उडवा उडवी चाललेली आहे. सो तुम्ही सुद्धा मला नक्की सांगा की तुम्ही कशी केली पूजा, तुमची पूजा कशी झाली आणि जर पॉसिबल असेल तर तुमच्या पूजेचा पिकसुद्धा माझ्याबरोबर शेअर करा. तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मला टॅग करा, मी तुमची जी पूजा आहे ती रिपोस्ट करेल. सो चला मग आता थोडंसं घरातलं आवरते आणि मग तुम्हाला भेटते. सो वाजले आहेत 3:30. सनी 15-20 मिनिट्स आधी झाला आहे आणि कपडे बॅक टू नागपंचमी स्पेशल कपडे. सकाळी फोटोज नाही काढून झाले म्हणून त्याने आले आणि मी पण अजूनपर्यंत साडीमध्ये पूर्ण दिवस राहू शकते असं काही नाही आहे. पण नायसाचं एवढं गडबड आहे ना, 10 वेळा एक ते अंगावर येते, मग पिन टोचण्याची मला भीती, त्यात गरमी एवढी आहे बापरे. या सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आहे. खूप लेट मेसेज आहे, आय मीन विशेस आहे, बट स्टील विशिंग यू ऑल. आणि सध्या खूप भूक लागली आहे. मस्त रचनाने सकाळी उठून फीस्ट केली आहे, सो फेवरेट आहे. सगळं मस्त आम्ही जेवू आणि परत आराम करून परत बॅक टू वर्क. आणि नो एवढं बिझीच चाललं आहे ना आयुष्य, पण इट्स येस लाईफ इज ब्युटिफुल आणि असेच आनंदात आयुष्य जगलं पाहिजे. नो कंप्लेंट्स करत राहाल तर तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही. कधी कधी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे नो कंप्लेंट्स, नो कंडिशन्स काही आणि नो एक्सपेक्टेशन्स, हे सगळं सोडलं ना तर मस्त आपण जगू शकतो. थोडंसं डिफिकल्ट आहे पण ट्राय करायला काहीही हरकत नाही. म्हणजे मी नेहमी रचनाला बोलतो की आपण जास्त एक्सपेक्टेशन्स कोणाकडून ठेवायचे पण नाही आणि आपण पण जास्त एक्सपेक्टेशन्स कोणाकडून करायचे. हो, आम्ही नाहीच करत आहे. नील होतो आम्ही त्या बाबतीत. आता आम्ही आवरतो. स्वतः मी मस्त जेवणार, त्यानंतर थोडा आराम करणार आणि संध्याकाळी आईंचं खाली फंक्शन आहे. आईंच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळे लोक एकत्र भेटणार आहेत आणि नागपंचमी सेलिब्रेट करणार आहे. ऑफकोर्स तुम्हाला थोडेफार मी ग्लिम्स देईल. माझा जेवणाचा ताट रेडी आहे. ही आहे माठ आणि भेंडीची भाजी, मग हे आहे कोबी चना डाळ, आंबट वरण, सलाड, भात, ज्वारीची भाकरी आणि गव्हाचे मोदक. सो येस, द फीस्ट इज रेडी आणि सनी आता एन्जॉय करणार आहे. सो आई खूप छान दिसत आहेत. कसा झाला प्रोग्राम? खूप छान झाला एकदम. सगळ्या मैत्रिणी एकत्र आलो, 35 जणी असतील आणि खूप म्हणजे फुगड्या, गाणी, जिम्मा
छान कार्यक्रम झाला एकदम. आईने काही क्लिप्स काढलेले आहेत, ह्याच्यानंतर तुम्हाला बघायला मिळतील. बघा हो. एकदम खूप एन्जॉय केली आम्ही मैत्रिणींनी. तुझी पण सगळे वाट बघत होते. छान दिसत आहेत पण मस्त. हे जे त्या काकींकडनं आईंनी त्या दिवशी घेतला हा तो नेकलेस आहे, सुंदर दिसतंय. तू आली असतीस तर अजून मजा आली हो, असती. नायसा झोपलेली ना. हा, हा. आणि वेगळंच लुक, हा? छान दिसतोय हा लुक, हो. वेगळा. चटपट. मला सगळे म्हणतात अगं स्वीटीच वाटते, स्वीटीच वाटते, स्वीटी करते ना असं. मधला भाग मला. हा. खूप आणि खूप नाश्ता पण सगळ्यांनी आणलेला. हो, नागपंचमी म्हटल्यानंतर खूप सगळ्यांना खूप हौस असते ना. असं श्रावणातला पहिला सण ना हा. त्यामुळे कसं नवीन नवीन त्या जुन्या साड्या कोण कोण याच्यातून काढतो साड्या. मस्त छान एवढ्या नटल्या होत्या. कोणी मेहंदी काढली होती, पायात पैंजण, हातात वेगवेगळ्या बांगड्या, हेअरस्टाईल, एवढी छान नटल्या होत्या सगळ्या. खूप मजा आली. काय केल्या रे मिळेना चंदनाचा वाघ मला काय केल्या मिळेना. आला श्रावणी निग महिना सखे ग, श्रावणी निग महिना. श्रावणी महिना श्रावणीचा महिना. छान कार्यक्रम चालला. नीलवर्ण आकाशात चमकतो शशी. अरुणरावांचं नाव घेते नागपंचमीच्या दिवशी. कुठे गेला आपला परशा? बरोबर आहे, माझी मैत्रीण होती. आमची लोड लागलेला. कोणाची करू नये निंदा, कोणाची करू नये निंदा, कोणाचा करू नये हेवा. संजयराव हेच माझ्या सौभाग्याचा हेवा. शिंपी नाही आला चोळी नाही मला. नाच ग घुमा कशी मी नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा कसा नाही आला
कशी मी मला बांगडी नाही मला नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू चंदनाचा पाठ चंदनाचा आता युट्यूबला आलीच समजा छान येते. छान दिसते बायकर बायकर जाऊ दे तोपर्यंत ये ना मग बस ना बस ये कुणी बसायला आहे का जागा? राजहंस पक्षी बाळगणारे हौशी जयंतरावांचं नाव घेते नागपंचमीच्या दिवशी. नागपंचमीची पूजा करतात वंशवृद्धीसाठी. नागपंचमीची पूजा करतात वंशवृद्धीसाठी. रोहितरावांचं नाव घेते अखंड सौभाग्यासाठी. हिमालयाच्या पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी आणि केरपरावांचं नाव घेते जीवनात आहे आमची आनंदाची गोडी. पंढरपूरचे विठोबा शिर्डीचे साई प्रभाकररावांचं नाव घेते प्रथमेशी आई. नागपंचमीचा सण सगळ्या मैत्रिणींच्या घोळक्यात अरुणरावांचं नाव घेते मंगळसूत्र त्यांच्या नावाचं गळ्यात. मंगळाष्टका म्हणताना हृदय येते भरून महादेवरांचं नाव घेते सद्गुरूंना स्मरून. जरा मोठं घेते. आटून कुटून केला गोळा आटून कुटून केला गोळा नागपंचमी उघडला डोळा गौरीच केली डाळ आला दसरा माळ दसऱ्याच्या लाटी आली सिलंगण दाटी सिलंगणाचं सोनं वाटी सिलंगणाचं सोनं घ्यावा दिवाळीचा झाला यांना दिवाळीच केल्या 5 पंचायती आली संक्रांती नंती संक्रांतीचा सुगाट आला सिग्मा गजेगाठ सिग्मेचा रंग आला पाडवाच्या तुरण पाडव्यास पुजली गुढी आली आकेती लाडी आकेतीचा सुका पुढे येत नाही. विष्णूला तुळस आणि केरपरावांचं नाव गेला मला नाही हो आळस. श्रावण सरीत सृष्टी हिरवा साथ सजली दिलीपरावांच्या सौख्यासाठी नागदेवता पूजली. श्री मोरा आंब्याच्या वनात मनोराव बसले माझ्या मनात. ए नाव घेते ऐक लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. संध्येच्या पळीला नागाची खून प्रकाशरावांचं नाव घेते पोट्यांची सून. खिशात हातकाला खिशात आता घराला वाजलं 2 ऐकला 1 नत्तू भरताराई केली आणि गरीबाची लेख. हळद लावते किंचित कुंकू लावते ठसठशीत राजेंद्र मिळाला हे माझे पूर्वसंचित. इंडिया इज माय कंट्री. हॅलो इंडिया इज माय कंट्री. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर. ओनली सचिन बिर्ला इज माय मिस्टर. त्या राधेला कृष्ण म्हणतो हास. मनोजरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास. ते वाकून अजितरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचं मान राखून. समुद्राच्या किनारी नागनागनीची वस्ती संजयरावांना मिळू दे आयुष्य माझ्यापेक्षा जास्त. ताजभर दागिन्यांपेक्षा माणसा असावी घरभर. श्रीधररावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर. राम बसले राज्यावर सीता बसली अंगावर सदाशिवरावांचे तेज उर्मिलेच्या कुंकावर. मंगळसूत्रात 2 वाटी घनश्यामरावांचे नाव घेते बडगेरीचे सून.